बंधू भगिनीनो, आज मी राखेचा बुधवार यावर चिंतन करत आहे. राखेचा बुधवार हा उपवास, चिंतन आणि तपश्चर्येचा 40 दिवसांचा काळ आहे. तो पवित्र आठवडा झाल्यानंतर ईस्टरच्या रविवारी संपतो. पवित्र आठवडा ईस्टरच्या आधीच्या 7 दिवसांचा असतो. त्यात ख्रिस्ताच्या जीवनातील खालील महत्त्वाच्या घटनांचा समावेश आहे. 1. पाम रविवारी म्हणजे झावळ्यांच्या रविवारी जेरुसलेममध्ये ख्रिस्ताचा विजयी प्रवेश. 2. येशूचा जुदासतर्फे विश्वासघात. 3. शेवटच्या रात्रीचे जेवण. आणि 4. येशूचे दुःख, सहन व मरण. पवित्र आठवडा ख्रिस्ताच्या मृत्यूने आणि त्याच्या नरकात उतरून जाण्याने संपतो. ईस्टरच्या रविवारी येशूच्या पुनरुत्थानाचे स्मरण आपण करतो. मानव मर्त्य आहोत हे दर्शविणारे लोकांच्या कपाळावर काढलेले क्रूसाचे चिन्ह लावण्यासाठी धर्मगुरू राखेचा वापर करतात. उत्पत्तीच्या पुस्तकानुसार तुमच्या कपाळाच्या घामाने तुम्ही तुमची भाकर खाल, जोपर्यंत तुम्ही जमिनीवर परत येत नाही तोपर्यंत, कारण त्यातून तुम्हाला घेतले गेले आहे, कारण तुम्ही माती आहात आणि मातीत परत जाणार. उत्पत्ती 3:19. लोकांच्या कपाळावर क्रूसाचे चिन्ह लावून धर्मगुरू आपल्याला आपल्या पापांसाठी पश्चाताप करण्यासाठी आवाहन करतात. म्हणून आपण आपल्या जीवनातील या 2 वास्तवांना कधी विसरू नये. 1. आपले नश्वरत्व. आपण मानव मर्त्य प्राणी आहोत. एके दिवशी आपण सर्वजण निश्चितच मरणार आहोत. म्हणून चांगले जीवन जगण्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी आणि आपल्यावर अवलंबून असलेल्यांसाठी चांगल्या गोष्टी पुरवण्यासाठी कठोर परिश्रम करणे आणि कमाई करणे हे आपले कर्तव्य असले तरी आपण नेहमीच्या लक्षात ठेवले पाहिजे की आपण हजारो वर्ष जगण्यासाठी इथे नाही आहोत. एके दिवशी आपल्याला हा ग्रह सोडून आपल्या स्वर्गीय पित्याकडे जावे लागेल. अंतिम न्याय. आपल्या मृत्यूनंतर अंतिम न्याय होईल आणि आपल्याला आपल्या चांगल्या कर्मासाठी बक्षीस आणि आपल्या वाईट कर्मासाठी शिक्षा मिळेल. म्हणून आपण येशूच्या शिकवणीनुसार चांगले जीवन जगण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. आणि जेव्हा आपण असे करण्यात अयशस्वी होतो तेव्हा आपल्याला एक चांगली पापांची कबुली देऊन कन्फेशन करावं लागतं आणि पश्चाताप करून आत्म्यामध्ये नवीन जीवन सुरू करावे लागते. राखेच्या बुधवारी आपल्याला येशूच्या खालील 2 महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून दिली जाते. 1. गरजूंना गुप्तपणे मदत करणे. मत्ते 6:1-6 आणि 2. गुप्तपणे प्रार्थना करणे. मत्ते 6:16-18. आज मी गरजूंना गुप्तपणे मदत करणे मत्ते 6:1-6 यावर चिंतन करत आहे. हे चिंतन मी अँजेला विल्यम्सच्या हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो. तिला एका अनोळखी व्यक्तीने मदत केली होती आणि ती तिच्यापासून गुप्त राहिली होती. अँजेलाची कथा अशी आहे. आर्थिक मंदीमुळे अँजेला विल्यमची नोकरी गेली तेव्हा तिला तिच्या 20 वर्षांच्या कुटुंबाच्या घरावर जप्तीची नोटीस मिळाली. 3 मुलांची एकटी आई तिच्या मुलांना ही बातमी सांगण्याची तयारी करत असताना तिच्या गृहकर्ज कंपनीने तिला एक धक्कादायक आश्चर्यकारक माहिती दिली. एका अनामिक देणगीदाराने तिच्या गृहकर्जाची 6 महिन्यांची पूर्ण रक्कम भरली होती. या रहस्यमय दात्याने कॉफी शॉपमध्ये अँजेलाचा अश्रू ढाळणारा फोन कॉल ऐकला होता आणि त्याने मान्यता किंवा आभार न मागता कृती करण्याचा निर्णय घेतला होता. या कथेचा संदेश असा आहे की आपले जग अशा अनेक लोकांनी भरलेले आहे जे गरजूंना मदत करताना गुप्त राहणे पसंत करतात. जेव्हा या लोकांना काही लोकांच्या दयनीय स्थितीबद्दल किंवा संकटाच्या वेळी असहाय्यतेबद्दल कळते
तेव्हा ते लगेच त्यांना मदत करण्यासाठी धावतात, परंतु त्यांच्या दयाळूपणाबद्दल बढाई मारण्यापासून स्वतःला ते रोखतात. तर असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या चांगल्या कृत्यांबद्दल घोषणा करत राहतात आणि त्यांना हे कळत नाही की त्यांच्या चांगल्या कृत्यांबद्दल बढाई मारल्याने ते करत असलेल्या चांगल्या कामाचे मूल्य कमी होते. आज येशू आपल्याला गरजू लोकांना मदत करण्याचे आमंत्रण देत आहे. तो म्हणतो, म्हणून जेव्हा तुम्ही गरजूंना दान देता तेव्हा ढोंगी लोक सभासताना आणि रस्त्यावर इतरांकडून सन्मानित होण्यासाठी करतात तसे करणे वाजून त्याची घोषणा करू नका. मी तुम्हाला खरे सांगतो की त्यांना त्यांचं बक्षीस मिळालेलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही गरजूंना मदत करता तेव्हा तुमचा डाव्या हाताला कळू देऊ नका तुमचा उजवा हात काय करत आहे. तुमचं जे देणं आहे ते सिक्रेट म्हणजे गुप्त राहिलं पाहिजे. तेव्हा तुमचा स्वर्गीय पिता जो जे गुप्तपणे केलं जातं ते पाहतो, तो तुम्हाला तुमचं बक्षीस देईल. मत्ते 6:2-6. त्यामुळे आपण लोकांना गुप्तपणे मदत केली पाहिजे. कारण एक, जेव्हा आपण आपल्या चांगल्या कृतीबद्दल बढाई मारतो तेव्हा आपण आपल्या त्या चांगल्या कृत्यांचं महत्त्व कमी करत असतो. 2, जेव्हा आपण इतरांसाठी केलेल्या चांगल्या कृत्यांबद्दल बढाई मारतो तेव्हा आपण परमेश्वराचे गौरव शोधत नाही तर स्वतःचे गौरव शोधत असल्याचे दिसून येते. आपल्याला नेहमीच आणि प्रत्येक गोष्टीसाठी अगदी आपल्या चांगल्या कृत्यासाठी देखील येशूचे गौरव करण्याची आवश्यकता आहे. संत पौल आपल्याला सांगतो, म्हणून तुम्ही खा प्या किंवा जे काही करा ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी करा. क्रांतिकारास पहिले पत्र 10:31. तुम्ही जे काही करता ते शब्दात असो किंवा कृतीत असो ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा. त्याच्याद्वारे परमेश्वर पित्याचे आभार माना. कलशीकरास पत्र 3:17. आपल्या परमेश्वराला आणि पित्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. फिलिप्पीकरास पत्र 4:20. तिसरे म्हणजे जेव्हा आपण आपल्या चांगल्या कृत्यांचा दिखावा करतो तेव्हा परमेश्वर त्याची कदर करत नाही. कारण संत पौल आपल्याला इशारा देतो, तुम्ही इतरांना दिसावे म्हणून तुमचे नीतिमत्व करू नका, याची काळजी घ्या. जर तुम्ही असे केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला कोणतेही प्रतिफळ मिळणार नाही. चौथे, जेव्हा आपण आपल्या इतरांना गुप्तपणे मदत करतो तेव्हा गुप्तपणे काय केले जाते ते पाहणारा परमेश्वर पिता आपल्याला गुप्तपणे प्रतिफळ देईल. जसे येशू त्याच्या शिष्यांना सांगतो, जेव्हा तुम्ही गरजूंना दान करता तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. पण येशू आपल्याला आपली चांगली कृत्ये गुप्तपणे करायला सांगत असताना तो आपल्याला आपल्या चांगल्या कृत्यांबद्दल लोकांना कळवायलाही सांगतो. त्याने त्याच्या शिष्यांना आणि इतरांना सांगितले, तुमचा प्रकाश इतरांसमोर पडू द्या म्हणजे ते तुमची चांगली कृत्ये पाहू शकतील आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करू शकतील. मत्ते 5:16. येशूच्या या दोन्ही वचनामध्ये काही विरोधाभास आहे का? नाही, अजिबात नाही. कारण जेव्हा येशू त्याच्या शिष्यांना सांगतो, जेव्हा तुम्ही गरजूंना दान करता तेव्हा तुमचा उजवा हात काय करतोय तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका, तेव्हा तो त्यांना स्वतःचे गौरव करण्याचा प्रयत्न करू नका असा सल्ला देतो. आणि जेव्हा तो त्यांना सांगतो तुमचा प्रकाश इतरांसमोर पडू द्या जेणेकरून ते तुमची चांगली कृत्ये पाहू शकतील आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करू शकतील, तेव्हा तो त्यांना त्यांची चांगली कृत्ये इतरांना दाखवण्याचा सल्ला देत आहे जेणेकरून ते त्यांची चांगली कृत्ये पाहू शकतील आणि त्यांच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करू शकतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे आपला हेतू महत्त्वाचा असतो. हा हेतू आपल्या स्वतःचे गौरव करणारा नसावा.
आपण जे काही करतो त्यामागील हेतू नेहमीच आणि सर्व गोष्टीसाठी परमेश्वराचा गौरव असावा. प्रिय मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा मला कॉल करा. म्हणजे व्हॉट्सअप चॅनल फादर पॅट्रिक एंडॉर्ड लाईफ संपन्न जीवन यावर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक म्हणजे मानस आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. म्हणजे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा, पुरस्कृत करा. तसेच https://worldofemotions.in या माझ्या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड हे पुस्तक ई-बुक व ऑडिओबुक ह्या स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्रांशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा तुम्ही कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्ने, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन. आभारी.